पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपसभापती आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। रामपूर हाटमध्ये आशिष यांच्या घराजवळच पक्षाचं कार्यालय आहे। तिथं रविवारी सकाळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। घटनास्थळी सुसाईड नोटही आढळली आहे। पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्याची पडताळणी केली जात आहे। तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते निलंजन दास यांनी आशिष बॅनर्जी यांची सुसाईड नोट शेअर केली आहे। त्यात म्हटलंय की भ्रष्टाचाराशी माझं देणे घेणं नाही, तरीही मला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत। निलंजन दास यांनी सुसाईड नोट शेअर करताना आशिष बॅनर्जी यांची आत्महत्या धक्कादायक असल्याचं म्हटलंय। मी विद्यार्थी दशेत असल्यापासून राजकारणाशी जोडला गेलो होतो, पण कधी कसलाच भ्रष्टाचार केला नाही। बर्दवान विद्यापीठ विद्यार्थी संघाचा महासचिव होतो तेव्हाही भ्रष्टाचार केला नाही। राजकारणात व्यस्त असताना कोणतंही पद मिळावं अशी इच्छा नव्हती। पक्षाकडून अनेकदा विनंती केली गेली, मी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी नकार देणं शक्य नव्हतं। माझ्या आयुष्यात कशाच्या तरी बदल्यात कोणाकडून एक पैसा घेतला नाही। इतकंच काय, माझ्या सोबतची मुलं अटेंडंट म्हणून काम करायची तेव्हाही मी त्यांच्याकडून कोणत्याही पाहुण्यांचा खर्च घेतला नाही। आर्थिक भ्रष्टाचारात कधीच कसला संबंध नाही। TDRA मध्ये जनरल मीटिंग असायची आणि त्याचं रजिस्टर असायचं। मी टेंडर कमिटीत नव्हतो, माझ्याकडे चेक देण्याचे अधिकारही नव्हते। मी कोणता आराखडा मंजूर केला नाही, ना कोणतं ना हरकत प्रमाणपत्र दिलं। या प्रकरणी माझ्या समोर चर्चा व्हायची, पण या कामाची मला माहिती नव्हती आणि त्यात आधही नव्हता, असं सुसाईड नोटमध्ये बॅनर्जी यांनी लिहिलंय। मला बदनाम करण्यासाठी कोण षडयंत्र रचतंय माहित नाही। येत्या दिवसात राजकारण एक युद्धाचं मैदान असेल। मी कॉलेजच्या मुलांना सांगेन की राजकारणात पडू नका, आपापल्या कामात राहा, शांतता आणि शिस्त राखा, चांगले माणूस बना। मी आयुष्यभर शिकवलं, कधी वर्ग सोडला नाही। अनेक विद्यार्थ्यांना पैसे न घेता शिकवलं, त्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून प्रेमच मिळालं। आता निरोप घेण्याची वेळ आली आहे। विनाकारण संशय आणि आरोपांनी त्रासलो आहे। खूप विचारपूर्वक निर्णय घेत आहे। माझ्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही, असंही आशिष बॅनर्जी यांनी म्हटलंय।